हितचिंतक तसेच गाभित समाज संस्थेचे या ठिकाणी सदस्य सुनील तांडेल या ठिकाणी त्यांचं तांबडे चषकामध्ये आगमन होत आहे. त्यांचे स्वागत. सामना या ठिकाणी 4 षटकांचा आहे. पहिलं पॉवर प्लेचं षटक घेऊन येतोय तो प्रसाद तारी. प्रसाद तारी स्वतः कर्णधार, ज्याच्याकडे बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे. यंग स्टार देवगड या संघाकडून वारंवार त्याला आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पाहिलंय तो प्रसाद तारी. आता मात्र मुंबईमध्ये गाभित समाज तांबडे चषक या ट्रॉफीमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सजवून घेतोय तो स्वतः सुमित कोमुर्लेकर. कालच्याच संध्याकाळच्या फ्लाईटने या ठिकाणी मुंबईमध्ये दाखल होतोय आणि थेट मैदानामध्ये उतरतोय तो सुमित कोमुर्लेकर. प्रेक्षकांच्या नजरा असतील या सामन्यावरती. पहिला चेंडू, सुरेख चेंडू, पुलर लेनचा चेंडू होता. निर्धाव जातोय चेंडू. यष्टीरक्षक आपलं काम चोख बजावतोय. चेंडू निर्धाव जातोय. धाव संख्या आहे ती कायम 0. चांगली गोलंदाजी करतोय. अचूक टप्पा अनुभवाला साजेशी गोलंदाजी करतोय तो प्रसाद तारी. आता मात्र क्षेत्ररक्षणात काहीसा बदल होतोय. सुमित कोमुर्लेकर, हे आपल्याला चित्र पाहायला मिळेलच. सुमित कोमुर्लेकर वारंवार क्षेत्ररक्षण हे बदलत राहतोच, त्यात काय वावगं ठरणार नाही. सलग 3 षटकार जो फलंदाज मारेल त्याला 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. आणि हा पहिलाच खणखणीत षटकार खेचतोय तो शिवराज कोंडे. शिवराजसाठी या ठिकाणी सलग 3 चेंडूवरती 3 षटकार जर शिवराजने मारले तर संकेत कुबल यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय ते शिवराज याला. जे गडग्याला टेकून त्या ठिकाणी लाईनमन बसल्या त्यांनी जरा लांब लांब बसायचं आहे. लाईनमन जरा लांब लांब बसायचं आहे. चेतन केळुसकर, अनिकेत जोशी यांनी जरा लांब लांब राहायचं आहे. या ठिकाणी धावबादची संधी आहे. खराब थ्रो म्हणावा लागेल, नाही तर नक्कीच त्या ठिकाणी श्रेयस सारखा फलंदाज धावबाद झाला असता. चुकीचा कॉल होता. 1 धाव मात्र दोन्ही फलंदाज धावून पूर्ण करतायत. धाव संख्या होते ती 7. पुढील चेंडू, सुरेख फटका. मला वाटतं त्या ठिकाणी निश्चितच चेतन चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. 2 धावा मात्र धावून पूर्ण करतायत. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. 3री धावेचा प्रयत्न दिसतोय आणि ह्या 3 धावा पूर्ण होत आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल ती दोन्ही फलंदाजांमध्ये. 3 धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती 10. चेतन भाबल त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय. गेल्या टुर्नामेंटमध्ये आपण पाहिलं होतं त्या ठिकाणी साधा सोपा झेल सोडला होता तो चेतन भाबल याने. त्यानंतर सामन्याचं चित्रच बदललं होतं. तोच चेतन भावल आता आपल्याला स्क्रीनवर दिसला होता काही वेळापूर्वी. सुमित त्या ठिकाणी मला वाटतं क्षेत्ररक्षणात काहीसा बदल करतोय. पुन्हा एकदा प्रसाद. पुढील चेंडू आपल्या षटकातील शॉर्ट पिच पद्या चेंडू. आता मात्र पुन्हा एकदा झेल आहे. चेतन झेल खाली येतोय आणि आता मात्र कोणती चूक करत नाही आहे. शिवराज सारखा फलंदाज बाद होतोय तो झेल बादच्या स्वरूपात. धाव संख्या आहे ती 10. आनंदवाडी या संघाला बसलेला पहिला मोठा धक्का. त्याची जागा घेण्यासाठी मला वाटतं नवीन फलंदाज जाईल तो निलेश पोसम. निलेश पोसम सुद्धा बऱ्याचशा कालावधीनंतर या ठिकाणी आपल्याला मैदानामध्ये दिसतोय. दोन्ही संघांमध्ये मला वाटतं चांगले खेळाडू आहेत. आता मात्र चांगलं गोलंदाजी म्हणावी लागेल ती प्रसाद याची. नवीन फलंदाज येतोय स्ट्राईक वर तो निलेश पोसम.
संघाचा या ठिकाणी एक अनुभवी असा खेळाडू, अनेक वर्षाचा अनुभव आहे त्याच्याजवळ अनेक वर्षाचा अनुभव आहे असा खेळाडू येतोय तो निलेश पोसम. क्षेत्ररक्षणात आता काहीसा बदल होतोय. षटकातील मला वाटतं शेवटचा चेंडू प्रसाद तारी. हलकेच गलीच्या दिशेने चेंडू. एक धाव मात्र दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. षटक संपतंय. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. धाव संख्या होते ती 11. पॉवर प्लेचं मर्यादित पहिलं षटक हाताळत होता तो प्रसाद तारी आणि 11 धावा त्या ठिकाणी खर्च करतोय. बंटी राऊळ, आपली जागा आपण घ्यायची आहे. मला वाटतं सुमित कोमुर्लेकर येतोय स्वतः संघाचा. बऱ्याचशा वर्षानंतर मला वाटतं गोलंदाजी मार्कवर दिसतोय तो सुमित, कारण कामानिमित्त जरासा तो बाहेर असतो. अनेक मोठ्या मोठ्या फलंदाजांना आपल्या गोलंदाजीच्या फिरकीवर ज्याने नाचवलं तोच गोलंदाज आता गोलंदाजी मार्कवर दिसतोय तो सुमित कोमुर्लेकर. स्ट्राईकला तो निलेश. सुमित पहिला चेंडू पंचाच्या डाव्या बाजूने 4 ते 5 पावलांचा रनअप घेऊन गोलंदाजी सज्ज होतोय. पहिला चेंडू, चांगला चेंडू, ब्लॉकमध्ये चेंडू होता मात्र कव्हरच्या दिशेने चेंडू खेळतोय तो निलेश. एक धाव मात्र दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. एका धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती 12. चांगली ऍक्शन आहे गोलंदाजीची. श्रेयस येतो स्ट्राईकला. पुढील चेंडू श्रेयसाचा चांगला फटका. कुणाल येतोय मला वाटतं चेंडू खाली. झेल आहे आणि साधा सोपा झेल, त्या ठिकाणी कोणतीच चूक करत नाही आहे. झेल बाद होतोय श्रेयस सारखा फलंदाज. धावसंख्या आहे ती 12. मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं या संघांमध्ये चांगले क्षेत्ररक्षक आहेत. त्याचंच हे उदाहरण म्हणजे कुणाल जुवाटकर. नवीन फलंदाज येतोय तो श्रेयसाची जागा घेण्यासाठी प्रथमेश पराडकर. प्रथमेश पराडकर सुद्धा एक घणाघाती असा फलंदाज म्हणून ओळखला जातो. मोठे फटके खेळण्याची त्याच्यामध्ये क्षमता आहे. तोच प्रथमेश आता मात्र स्ट्राईकला येतोय. पाहूया कशा प्रकारे प्रत्युत्तर दाखल खेळतोय तो सुमित याच्या. तो प्रथमेश आता मात्र एक यशस्वी गोलंदाज सुमित. स्लोवर पदे चेंडू होता आणि पंच दोन्ही हात समांतर करून खराब चेंडूची या ठिकाणी इशारा करतायत. अंपायर डिसिजन फायनल डिसिजन. सुमित कोमुर्लेकर थोडेसे नाराज दिसत आहेत. धावसंख्या एका धावेने वाढते. धावसंख्या होते ती 13. पुन्हा एकदा सुमित. पुन्हा एकदा सुंदर फटका. त्याच पद्धतीचा फटका आहे. मला वाटतं कुणाल पुन्हा एकदा झेल खाली येतोय. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा या ठिकाणी झेल बाद होतोय.
चांगली गोलंदाजी सुमित याची बऱ्याचशा कालावधीनंतर या ठिकाणी गोलंदाजी करताना दिसतोय तो सुमित. मॅन फ्रॉम मिडबावचा खेळाडू आज आयकॉन म्हणून का खेळतोय मी या संघात ते दाखवून देतोय. कुणाल या ठिकाणी दुसरा झेल घेतोय. चांगली या ठिकाणी मला वाटतं क्षेत्ररक्षण करतोय. बऱ्याचशा कालावधीनंतर त्याला सुद्धा आपण पाहतोय झेल घेताना. नवीन आता मात्र ज्याचं नाव या वर्षी चर्चेत आहे तोच वासुदेव मुनगेकर या ठिकाणी मैदानामध्ये उतरतोय. या फलंदाजामध्ये सुद्धा चांगली क्षमता आहे फलंदाजी करण्याची. वासुदेव येतोय स्ट्राईकला. वासू सुमित पुढील चेंडू हरकेच गलीच्या दिशेने चेंडू कडवतो. एक धाव मात्र दोन्ही फलंदाज. काहीशा वेळानंतर आता मात्र धाव फलक धावसंख्या एका धावेने वाढते. धावसंख्या 14. पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या होत्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. आता मात्र या ठिकाणी जखडून ठेवतोय तो दोन्ही फलंदाजांना तो सुमित. 2 गडी बाद करतोय या षटकामध्ये पुन्हा सुमित. आता मात्र चांगली गोलंदाजी या ठिकाणी त्रिफळाचीत बाद होतोय तो निलेश. तिसरा या ठिकाणी धक्का बसतोय. चांगली गोलंदाजी. आता मात्र स्टेटसवर स्टेटस आपल्याला पाहायला मिळतील ते यूट्यूब लाईव्ह जे सुमित कोमुरले यांच्याकडून. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. तिसरा गडी बाद होतोय. बंटीचा विजय असो पिंकीचा विजय असो या सिरियलचे मला वाटतं ते दिग्दर्शक आहेत. आताच सातारामधून ते सकाळीच आले आहेत आणि तसेच मैदानामध्ये उतरत आहेत. मी सातारावरून का आलो या ठिकाणी सिद्ध करतोय तो सुमित. अजूनही पहिल्या चेंडूचा या ठिकाणी पहिल्या षटकातील 11 धावा आणि ह्या षटकात मला वाटतं 3 धावा खर्च करतो आणि तीन गडी बाद होत आहेत. शेवटच्या मला वाटतं चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पाहूया शेवटच्या चेंडूमध्ये किती. नवीन फलंदाज सुमित पराडकर. सुरेख फटका. चांगलं खराब क्षेत्ररक्षण होतंय. आता मात्र आणि मला वाटतं 4 धावा. षटक संपतोय. 2 षटकाचा खेळ संपतोय. धाव संख्या होते ती 18. जिथे एकही धाव नव्हती तिकडे मला वाटतं खराब क्षेत्ररक्षणामुळे 4 धावा मिळत आहेत त्या आनंदवाडी या संघाला. 4 धावांनी धाव संख्येत भर. धाव संख्या होते ती 18. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जर वाडातर सारख्या बलाढ्य संघाला आव्हान द्यायचं असेल तर 40-45 धावा जमा करणं हे महत्वाचं असेल ते आनंदवाडी या संघासमोर. पाहूया गोलंदाजी मार्कवर येतोय तो चेतन बाबल. फिरकीचा जादूगार असं त्याला संबोधलं जातं. गेल्या टुर्नामेंटमध्ये त्याने हवेतल्या हवेत चेंडू मला वाटतं फिरवले होते तोच चेतन बाबल. पहिला चेंडू चेतन याचा स्ट्राईकला आहे तो वासुदेव. हलके चेंडू घडवतोय. मला वाटतं चेंडू जाईल तो सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी वासुदेव मुनगेकर यांसाठी बक्षीस आलंय. जर वासुदेव याने सलग 3 चेंडूवरती 3 षटकार मारले तर अतुल शिरवडकर यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आलंय.
पाहूया वासुदेवसाठी संधी आहे. चौकाराने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती 22. वासुदेव आता मला वाटतं चांगली या ठिकाणी फलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार खेचतोय. पुन्हा एकदा चेतन. आता मात्र चेंडू काहीसा कळत नाही. तो वासुदेवाला चेंडू निर्धाव जातोय. चेतन याचा अपकट पहिला चेंडू होता. वासुदेवाला चेंडू काही कळत नाहीये. पुन्हा एकदा चेतन. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा चेतन दिसतोय. खराब चेंडू म्हणून घोषित करतायत ते पंच महेंद्र बाबल. धावसंख्या एका दोन्ही वाढते. धावसंख्या 23. स्लोवर पहिला चेंडू होता. निर्धाव जातोय चेंडू. वासुदेव मला वाटतं वल्लव रे नको वल्लवची फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा चेतन. फलंदाज बाद होतो एसटीडीच्या स्वरूपात तो वासुदेव. चेतन. आनंदवाडी संघाच्या सर्व खेळाडूंनी या ठिकाणी खेळाडू कक्ष आहे त्याच्यामध्ये येऊन बसायचं आहे. नाहीतर 2 धावाची पेनल्टी आहे हे लक्षात घ्या. कृपया सहकार्य करा आणि खेळाडू कक्षामध्ये येऊन बसा. गणेश येतो स्ट्राईकला. नवीन फलंदाज. रिव्हर्स स्वीप पाहिजे चेंडू. मला वाटतं रिव्हर्स स्वीप चौकार या ठिकाणी जातोय. चौकाराने खातं खोलतोय. चांगली फलंदाजी करतोय. आता मात्र गणेश कुवल. धावसंख्या होते ती 27. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. मात्र चेंडू या ठिकाणी मला वाटतं निर्धाव जातोय. तिसऱ्या षटकाचा खेळ संपतोय. धावसंख्या होते ती 27. निवती संघाचे कर्णधार भावेश मेत्तर या ठिकाणी त्यांचं आगमन होतंय. तांबर्डे चषकाच्या सर्व मंडळाकडून त्यांचे स्वागत. गोलंदाजी मार्कवर सुमित भाबल. स्ट्राईकला सुमित. गोलंदाज सुमित. पाहूया. पॉइंटच्या दिशेने चेंडू गटवलाय आणि आता मात्र क्षेत्ररक्षक कोणतीही चूक करत नाहीये. फलंदाज झेलबाद होतोय. धावसंख्या कायम आहे. धावसंख्या होते ती 27.
प्रतीक या ठिकाणी पहिला चेंडू लेग कटवतोय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय तो कुणाल. फेकी होईपर्यंत चेंडूची मला वाटतं 2 धावा धावून दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते कुणाल याचं. खराब थ्रो होता, मात्र चांगली यष्टीरक्षण म्हणावं लागेल. तिकडे सुमित कोमुर्लेकर या ठिकाणी यष्टीचीत बाद होतोय. सुमित कोमुर्लेकर चांगली या ठिकाणी यष्टीरक्षण करतोय. मला वाटतं महेंद्रसिंग धोनी नंतर जो कोण यष्टीरक्षक असेल तो सुमित कोमुर्लेकर असं मला वाटतंय. यानंतर होणारा हाय व्होल्टेज मुकाबला दीपमंदिर तांबडे विरुद्ध एमसीसी मोंड. एमसीसी मोंड संघाच्या कर्णधाराने येऊन आपलं प्लेइंग 11 लिस्ट या ठिकाणी द्यायची आहे आणि नाणेफेक करून घ्यायची आहे. दीपमंदिर तांबडे संघाचा कर्णधार या ठिकाणी अगोदरच उपस्थित आहे. कृपया एमसीसी मोंड संघाचा कर्णधार याने यायचं आहे आणि आपली प्लेइंग 11 लिस्ट आणि नाणेफेक करून घ्यायची आहे. सुमित आता मात्र एक यशस्वी गोलंदाज. स्ट्राईक एंडवर आहेत ते मला वाटतं धनंजय मुनगेकर, ज्यांनी गेल्या टुर्नामेंटमध्ये चांगली अशी फलंदाजी केली होती ती नेवल डॉकयार्ड चषक स्पर्धेमध्ये. पॉइंटच्या दिशेने चेंडू या ठिकाणी कटवलाय. 2 धावा मात्र धावून पूर्ण करतायत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न दिसतोय आणि मला वाटतं 3 धावा पूर्ण होत आहेत. धाव संख्या होते ती 32. मुन्ना ढोके उर्फ दादा, सौरभ गांगुली यांचे फॅन यांनी पॅव्हलियन मध्ये येऊन बसायचं आहे. आपले चाहते आपली वाट बघतायत. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप चेंडू, मला वाटतं निश्चितच चेंडू जाईल तो 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी गणेश कुबल मला वाटतं चांगली फलंदाजी करतोय, आपल्या संघासाठी एकाकी झुंज देतोय. धाव संख्या होते ती 36. शेवटचं हाणामारीचं षटक चालू आहे, 4थ्या षटकाचा खेळ. धाव संख्या होते ती 36. 2 चेंडू चा खेळ शिल्लक. शेवटचे 2 चेंडूंमध्ये पाहूया किती धावा जमा करतायत ते दोन्ही फलंदाज आपल्या संघासाठी. माफ करा, शेवटचा चेंडू. मोठा फटका पुन्हा एकदा खेळायचा होता. 1 धाव मात्र धावून दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. दुसरा फटका खेळायचा पण दुसरी धाव पण मला वाटतं धावून पूर्ण करतायत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता, मात्र फलंदाज धावबाद होतोय तो गणेश कुबल. षटक संपतय. 2 धावांनी धावसंख्या होते ती 38. 39 धावांचं उद्दिष्ट समोर ठेवलंय ते वाडातर या संघासमोर. सौरभ गांगुली रूप दादा यांचं या ठिकाणी आगमन होतंय. त्यांनी व्यासपीठावरती येऊन स्थानबद्ध व्हायचं आहे. अनेक चाहते त्यांची वाट बघतायत. राज ठाकरे यांचे सुद्धा ते मला वाटतं खूप मोठे फॅन आहेत. टिकटॉक स्टार. आणि व्यासपीठावर येऊन स्थानबद्ध व्हायचं आहे. एकोणचाळीस धावांचं उद्दिष्ट
वाडा तर या संघासमोर. यानंतर होणारा सामना एमसीसी मोंड विरुद्ध दीपमंदिर तांबडे अ. हॅलो. दीप मंदिर तांबडे अ विरुद्ध एमसीसी मोंड या दोन्ही संघांमध्ये नाणेफेक होईल. कृपया सहकार्य करा. दादू मालणकर साहेब नाणेफेक करतील. दीप मंदिर तांबडे अचे कर्णधार तसेच एमसीसी मोंडचे कर्णधार दोन्ही कर्णधार एमसीसी मोंड चौगुले एमसीसी मोंडचे कर्णधार एमसीसी मोंड कृपया सहकार्य करा. एमसीसी मोंड प्रणित बानकर चौगुले संतोष चौगुले देवीदास कृपया सहकार्य करा. नाणेफेकसाठी यायचं आहे. एमसीसी मोंड या संघाला विनंती असेल कृपया सहकार्य करा. हॅलो हॅलो हॅलो. संतोष चौगुले कृपया आपल्या संघाच्या खेळाडूंना विचारून यायचंय. नाणेफेक जिंकल्यानंतर काय घ्यायचंय ते परत तिकडे जाऊन सांगायचं. इथे सांग निर्णय आपला कळवायचा आहे. सहकार्य करा. हॅलो हॅलो. एमसीसी मोंड तुमच्यामुळे थांबलंय. इथे आमचे मान्यवर पण नाणेफेकसाठी येऊन थांबलेले आहेत. सहकार्य करा. त्यानंतर होणारा सामना जय भवानी टेंबोली विरुद्ध डीबीसीसी कानकोलवाडी. दरम्यान VRCC आनंदवाडी या संघाने 38 धावा करून 39 धावांचं उद्दिष्ट ठेवलं आहे. ते वाडा तर 11 या संघासमोर. दरम्यान पंच म्हणून काम करता स्ट्राईकला ते महेंद्र बाबल सर. नॉन स्ट्राईकला सागर सने. सामना सुरुवात होते. सामना थांबवायचा आहे. नाणेफेक होते. एमसीसी मोंड विरुद्ध दीप मंदिर तांबडे अ मध्ये नाणेफेक करतायत दादू मालणकर. युट्यूब कॅमेरामन त्या लक्षात नसतो. कॅमेरामन सुशांत कॅमेरा फिरवायचा आहे. सर जर थांबवा. नाणेफेक होते ती टॉचच्या बॉक्सवरती जाऊन काही दिसणार नाही ते. हा घ्या खाली उडव दिसत नाही त्यांना. नाणेफेक होते. दादू मालडकर नाणेफेक करतायत. कोण मागताय? एमसीसी मोंड. थांब एक मिनिट. निर्णय सांग. एमसीसी मोंड या संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली आहे. धन्यवाद. चालू करा. दरम्यान सामन्याला सुरुवात होते. गोलंदाज आपला राईट हँड उर्ध विकेट मारा. समोर येतो फलंदाज. सुंदर फटका पॉईंटच्या दिशेने मारला. चेंडू जातो क्षेत्ररक्षकाच्या वरून सीमारेषे पार आणि पंच बाबल सरांचा इशारा येतो. हा 4 धावांचा. मला वाटते 4 धावांनी खातं खोललंय. 39 धावांचं उद्दिष्ट घेऊन मैदानात उतरले ते वाडा तर 11 संघ. सामना चालू आहे तो VRCC आनंदवाडी विरुद्ध वाडा तर 11 या संघांमध्ये. पहिल्या चेंडूमध्ये हा पॉईंटच्या दिशेने मारलेला फटका 4 धावांसाठी. 4 धावा होत आहेत. या 4 धावेने संघाचं खातं खोलत आहे.
39 धावांचं उद्दिष्ट आहे. दरम्यान निलेश आपल्या गोलंदाजी मार्फत वैयक्तिक पहिला आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन आलाय. पहिल्या चेंडूमध्ये चौकार बसलेला होता, परंतु पुन्हा एकदा सुंदर चेंडू, अचूक टप्प्याची गोलंदाजी म्हणावी लागेल. चेंडू काही फलंदाजाला समजला नाही आणि मात्र चेंडू जातोय तो निर्धाव. पहिल्या चेंडूवर चौकार बसल्यानंतर आता मात्र दुसरा चेंडू निर्धाव टाकण्यात यश मिळत आहे ते निलेशाला. आनंदवाडी संघाकडून प्रथम राईट हँड उर्दू विकेट मारा करतोय आणि आता मात्र फलंदाज स्ट्राईकला आहे आणि आता मात्र झेल होऊ शकते. सुंदर फटका मारलाय, क्षेत्ररक्षक जातोय झेल खाली, मात्र झेल काही टिपता आली नाही. मात्र उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. दोन्ही फलंदाजांनी 2 धावा पूर्ण केल्या आहेत या आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या होते ती 7 ना 6 धावा. झेल काही टिपता आला नाही, मात्र झेल सोडल्यामुळे अतिरिक्त धावा मिळतात. 2 धावा मिळाल्या आहेत त्या दोन्ही फलंदाजाला. पुन्हा एकदा निलेश आपल्या गोलंदाजी मार्फत राईट हँड उर्दू विकेट मारा करतो. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार थोडासा बदल होतोय. दोन्ही संघ अतिशय तुल्यबळ आहेत मैदानात. दोन्ही संघाकडून पुन्हा एकदा राईट हँड उर्दू विकेट. आता मात्र पुन्हा एकदा जोरदार फटका मारायचा तर लेग ऑनच्या दिशेने मारलेला फटका, चेंडू जातोय सीमारेषे बाहेर आणि पंच भाबल सरांचा इशारा. 4 धावांचा येतोय. धावसंख्या होती 10. खरोखरच सुंदर फलंदाजी म्हणावी लागेल. चौफेर फटकेबाजी पाहायला मिळते आपल्याला आणि वाडा तर 11 या संघाकडून. आता मात्र पहिल्यांदाच स्ट्राईकला जातोय तो सुमित. गोलंदाजी मार्फत पुन्हा एकदा निलेश राईट हँड उर्दू विकेट मारा करतोय. अचूक टप्प्याची गोलंदाजी, मात्र तेवढ्या चांगल्या पद्धतीने फटकेबाजी करतायत ते दोन्ही वाडा तर 11 या संघाकडून दोन्ही फलंदाज. पुन्हा एकदा वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक. निलेश आपल्या राईट हँड उर्दू विकेट मारा करतोय. समोर आहे फलंदाज. जोरदार फटका मारायचा होता. पंचांना LBWचा इशारा होता आणि पंच महेंद्र बाबल सरांनी बोट सुद्धा वरती केलेले आहे. म्हटल्यानंतर पहिला गडीबाद होतोय LBच्या रूपामध्ये. पायचीत होतोय वाडा तर 11 या संघाचा फलंदाज. माननीय श्री दीपक जाधव तांबर्डे टुर्नामेंटसाठी आलेले आहेत, त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतो. धन्यवाद साहेब, तुम्ही इथपर्यंत आल्याबद्दल आम्ही तुमचं खरंच आभारी आहोत. धन्यवाद. कॉमेंटमॅन. दरम्यान 39 धावांचं उद्दिष्ट. पहिला गडीबाद, पहिला धक्का बसतोय वाडा तर 11 संघाला. आता मात्र त्याची जागा घेण्यासाठी जातोय कुणाल. अत्यंत चांगल्या खेळाडूंचा भरणा येतो या वाडा तर 11 संघामध्ये. नामवंत असे फलंदाज गोलंदाज या संघामध्ये आहेत. नॉन स्ट्राईकला दिसतो आपल्याला सुमित कुमुदली करतात. स्ट्राईकला आता कुणाल आहे. उत्कृष्ट फलंदाज आहेत दोन्ही. उद्दिष्ट 39 धावांचं ठेवलं आहे VRCC आनंदवाडी संघ. मात्र आनंदवाडी संघाकडून सुद्धा अत्यंत चांगल्या प्रकारचे गोलंदाज या संघामध्ये आहेत. पहिलं षटक चालू आहे. 10 धावा 1 गड्यांच्या मोबदल्यात. स्वतः गोलंदाज क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं परिवर्तन पाहायला मिळते आपल्याला. दरम्यान पुन्हा एकदा निलेश आपल्या गोलंदाजी मार्फत. आता मात्र नवीन फलंदाज कुणाल स्ट्राईकला दिसतोय आपल्याला वाडा तर 11 या संघाकडून. पुन्हा एकदा निलेश आपल्या गोलंदाजी मार्फत. समोर स्ट्राईकला येतो कुणाल. बघूया कुणाल संघासाठी काय करतोय. 39 धावांचं उद्दिष्ट घेऊन मैदानात उतरले ते दोन्ही खेळाडू. पुन्हा एकदा अचूक टप्प्याची गोलंदाजी करण्यासाठी तयार. आणि आता मात्र झेल होऊ शकते आणि मला वाटते ऑफ साईड दिशेने झेल बाद होत आहे. अत्यंत उत्कृष्ट झेल म्हणावी लागेल वासुदेव मुनगेकर यांच्याकडून. कुणालला मात्र खातं खोलता आलं नाही. 0 धावांवर बाद होतो या फलंदाज. एक चांगला फलंदाज आणि मोठा धक्का म्हणावा लागेल वाडा तर संघाला. दुसरा गडी बाद होतोय. अत्यंत एक सुंदर झेल टिपली होती ती वासुदेव मुनगेकर यांनी. म्हणूनच मी सांगतोय की दोन्ही संघ अतिशय तुल्यबळ आहेत. दोन्ही संघांमध्ये फलंदाज गोलंदाज असे भरणा या संघांमध्ये आहे. त्याच्यामुळे हा रोमहर्षक असा सामना पाहायला मिळेल प्रेक्षकांना नक्कीच.
प्रथम फलंदाजी करताना VRCC आनंदवाडी या संघाने 39 धावांचं उद्दिष्ट ठेवलं आहे आणि या उद्दिष्टाचा पाठलाग करताना वाडा संघाचे 2 खेळाडू बाद होत आहेत. कुणालची जागा घेण्यासाठी आता मात्र पुन्हा एकदा तेवढ्याच ताकदीचा फलंदाज म्हणावा लागेल. प्रसाद स्वतः कर्णधार स्ट्राईकला जातोय, नॉन स्ट्राईकला जातोय. अत्यंत चांगल्या प्रकारचे आणि नामवंत फलंदाज या वाडातर संघामध्ये आहेत आणि नक्कीच हे उद्दिष्ट 39 धावांचं त्यांना जास्त काही मोठं वाटणार नाही, परंतु त्या उद्दिष्टाचा पाठलाग करताना तेवढ्या ताकदीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती आनंदवाडी या संघाकडून. दरम्यान वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय गणेश याची सुद्धा गोलंदाजी अत्यंत अचूक टप्प्याची गोलंदाजी असते आणि नक्की तो क्षेत्ररक्षणामध्ये बदल करून क्षेत्ररक्षण लावतोय जेणेकरून हे दोन्ही खेळाडू आहे ते लवकरात लवकर बाद करून संघाला एक चांगल्या आशेवर नेऊ शकतो असे उद्दिष्टाने हा गणेश गोलंदाजी करेल. नक्कीच गणेशाला कुबल परिवाराकडून सुद्धा बक्षीस आलेलं आहे. जर 3 विकेट घेतले या षटकामध्ये तर 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे कुबल परिवार. तांबर्डे गँजकडून मात्र राईट हँड वर विकेट मारा समोर आहे सुमित. जोरदार फटका, चेंडू जातो सीमारेषे पार आणि मला वाटतं उत्कृष्ट झेल टिपलाय. खरोखरच तिसरा गडी बाद केलाय सुमित. याला सेट न होताच मला वाटते त्यांनी खूपच घाई केली असं म्हणावं लागेल. थोडाफार खेळपट्टीवर वेळ काढला असता तर नक्कीच थोडं सेट झालं असतं, मात्र पहिल्या चेंडूवर फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात झेलबाद होतोय कोमुरलेकर आणि एक मोठा धक्का म्हणावा लागेल हा वाडातर 11 या संघाला. अचूक टप्प्याची गोलंदाजी म्हणावी लागेल. मी आधीच सांगितलं होतं की दोन्ही संघ हे अतिशय गोलंदाजी फलंदाजीमध्ये तुल्यबळ आहेत, त्यामुळे दोघांची या दोन्ही संघांमध्ये अतिशय चांगल्या प्रकारची गोलंदाजी आणि नक्कीच आनंदवाडी संघाकडून एक चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. वैयक्तिक पहिलं आणि दुसरं षटक घेऊन येतोय तो गणेश. पहिल्या चेंडू मागे झेलबाग केला आहे तो चांगला फलंदाज म्हणावा लागेल वाडातर संघाकडून कोमुरलेकर. मला वाटते सुमित गेलाय स्ट्राईकला आता. दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाज सुंदर आणि आता मात्र पुन्हा एकदा झेल होऊ शकते. बघूया झेलसाठी प्रयत्न करतात परंतु एक चांगला प्रयत्न फसलाय. मला वाटते खरोखरच मोठा धक्का बसण्याआधीच एक चांगल्या प्रकारची झेल टिपण्याचा प्रयत्न केला होता तो वासुदेव मुनगेकर यांनी. एक चांगला झेल घेण्याचा प्रयत्न होता, नक्कीच झेल घेतली असती तर एक चांगला मोठा धक्काच असला असता वाडातर या 11 संघाला. पुन्हा एकदा एक यशस्वी गोलंदाज गणेश आपल्या गोलंदाजी मार्फत राईट हँड ओव्हर द विकेट मारा करतोय. आता मात्र स्ट्राईकला समोर तो प्रसाद तरी स्वतः कर्णधार. रिव्हर्स स्वीप मारायचा होता, पंचांकडे अपील होतं मात्र पंचाने गडी बाद दिलाय. दरम्यान पायचीतचा अपील होतो आणि नक्कीच पंच महेंद्र बाबल एक वरिष्ठ खेळाडू आहेत, खूप वर्षांचा अनुभव आहे. नक्कीच त्यांचं डिसिजन बरोबर सागर सनी आहेत. गेले 10-12 वर्षाचा नक्कीच या अंपायरिंगचा अनुभव आहे आणि त्याच अंपायरचा फायदा घेत त्यांनी यांना पायचीत म्हणून घोषित केलं आहे आणि दरम्यान स्वतः कर्णधार दारी गडी बाद होतोय प्रसाद आणि संघाला मोठा धक्का म्हणावा लागेल वाडातर 11 या संघाला. गणेश यांनी जर अजून एक विकेट घेतलं या षटकामध्ये तर कुबल परिवार तांबडे यांच्याकडून त्यांना 100 रुपयाचं बक्षीस मिळणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक. धावसंख्या होते ती 11, 3 गड्यांच्या मोबदल्यात 4 गडी बाद 11 धावा. उद्दिष्ट आहे ते 39 धावांचं. या 39 धावांचा पाठलाग करताना वाडातर संघाची एक गळछान बघायला मिळते आपल्याला. वारंवार गडी बाद होत आहेत, पायचीत झेलबाद अशा प्रकारचे गडी बाद होताना दिसताना अचूक टप्प्याची गोलंदाजी म्हणावं लागेल आनंदवाडी या संघाकडून. गणेश वारंवार आपल्याला पाहायला मिळते की एक चांगला गोलंदाज आहे आणि या गोलंदाजीच्या आधारेच तो आतापर्यंत 2 गडी बाद केले. त्याने तिसरा गडी बाद केला तो कुबल परिवार तांबडे यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आहे. आता मात्र स्ट्राईकला नवीन फलंदाज. पुन्हा एकदा राईट हँड ओव्हर द विकेट मारा, पुन्हा एकदा जोरदार फटका मारायचा होता, क्षेत्ररक्षक येतोय
आणि एका धावेवर दोन्ही खेळाडूंनी समाधान मानलंय. या एका धावेने संघाची धावसंख्या होते ती 12. उद्दिष्ट आहे ते 39 धावांचं. 4 गाडीच्या मोबदल्यात 12 धावा. वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक टाकतोय तो आपला गणेश. राईट हँड ओव्हर द विकेट मारा. स्ट्राईक लाईफ फलंदाज वाडा तर संघाचा. पुन्हा एकदा गणेश आपल्या गोंधळासाठी तयार. समोर आहे तो खेळाडू आणि आता मात्र बॅट कट. मात्र दोन्ही फलंदाजांनी अचूक रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. एक धाव पूर्ण केली आहे दोन्ही खेळाडूंनी. धाव संख्या होते ती 13. दुसरं षटक चालू असताना दरम्यान तांबर्डेक चषक वर्ष पहिलं आणि आजचा पहिला दिवस. पहिल्या दिवसातील दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतो. आतापर्यंत जे सामने झाले ते खरोखरच रोमहर्षक सामने पाहायला मिळतात. अटीतटीचे सामने पाहायला मिळतात. या सकाळच्या 17 पासून आपल्याला पाहायला मिळतील की एक धाव पूर्ण केली आहे. मात्र दुसऱ्या धावाचा प्रयत्न आहे. नक्कीच अचूक क्षेत्ररक्षण मात्र 2 धावांसाठी रोखू शकले नाही. 2 धावा पूर्ण केल्या त्या दोन्ही खेळाडूंनी आणि धाव संख्या होते ती 15 धावा. 4 गड्यांच्या मोबदल्यात 2 षटकांच्या समाप्तीनंतर. दरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहे की सकाळपासून जेवढे जेवढे सामने होत आहेत तेवढेच अटीतटीचे सामने होत आहेत आणि नक्कीच 15 धावा झाल्या आहेत. पाहायला मिळत आहेत की 12 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 24 धावा वाडा तर 11 या संघाला. आलं नाही का आलं परत दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाज राईट हँड राऊंड द विकेट आणि मला वाटते पंचांचा खराब चेंडूचा इशारा येतोय. लेफ्ट हँड बॉलर शिवा. धावसंख्या होते ती 16. पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्फत शिवा समोर स्ट्राईकला फलंदाज. जोरदार फटका. चेंडू नक्कीच सीमारेषेबाहेर जाईल. पॉईंटच्या दिशेने तटवलेला हा चेंडू नक्कीच सीमारेषेबाहेर जातो आहे आणि या नक्कीच 4 धावांचा फायदा या वाडा तर 11 संघाला होईल कारण 4 गडी बाद झाले आहेत आणि धाव संख्येचा डोंगर आहे तो 39 धावांचा. धावसंख्या होते ती 20. 11 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. 11 चेंडू आणि 19 धावा. शिवा आपल्या गोलंदाजी मार्फत आता मात्र एक चांगली फलंदाजी पाहायला मिळते. वाडा तर 11 काहीशा धक्क्यानंतर आता कुठेतरी सावरताना दिसतोय संघ वाडा तर 11. पुन्हा एकदा शिवा आपल्या गोलंदाजी मार्फत समोर आहे फलंदाज आणि आता मात्र पुन्हा एकदा सुंदर फटका. बघूयात तेवढं लेग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षण होते. 2 धावांचा प्रयत्न होता परंतु दोन्ही खेळाडूंमध्ये ताळमेळ नसल्यामुळे एका धावेवर दोन्ही खेळाडूंना समाधान मानावं लागतं आहे आणि या एका धावेने संघाची धावसंख्या होते 21. 4 गड्यांच्या मोबदल्यात तिसरं षटक चालू असताना दरम्यान आपले तांबडेक संघाचे हितचिंतक सभासद तसेच DHC संघाचे खेळाडू तसेच दीपम मंदिर संघाचे सुद्धा खेळाडू आहेत. विशाल सनी हे आज काही कारणास्तव इथे तब्येतीच्या कारणाने उपस्थित राहू शकले नाहीत तरी त्यांची उणीव नक्कीच मंडळाच्या सभासदांना जाणवते आहे. ते लवकरात लवकर बरे व्हावेत हीच अपेक्षा आपण करूया आणि त्यांना शुभेच्छा देऊया. दरम्यान धावसंख्या होते ती 22 धावा. पुन्हा एकदा शिवा आपल्या गोलंदाजी मार्फत स्ट्राईकला चांगली फलंदाजी करतोय वाडा तर संघाकडून आणि तेवढ्या सुंदर पद्धतीने पॉईंटच्या दिशेने तटवलेला चेंडू क्षेत्ररक्षक येतोय आणि मात्र एका धावेवर समाधान मानतायत दोन्ही खेळाडू. या एका धावेने संघाची काहीशी धावा पुढे चाल करते आणि धावसंख्या होते ती 23 धावा.
दरम्यान पुन्हा एकदा राईट हँड ओव्हर दी विकेट मारा करतोय आणि आता मात्र सुंदर फटका. चेंडू जातोय सीमारेषेकडे आणि झेल खाली येतोय. क्षेत्ररक्षक मात्र झेल का टिपू शकला नाहीत. बाद झाले. आता मात्र हा संघ पुन्हा उभारी घेऊ शकत नाही, परंतु आपण चित्र पाहतोय प्रत्यक्षात की कुठेतरी त्या उद्दिष्टापर्यंत पोहोचण्याचा नक्कीच दोन्ही खेळाडू प्रयत्न करतायत. वासुदेव आपला राईट हँड वरती विकेट मारा समोर आहे. पुन्हा एकदा त्याच प्रकारे चेंडू मारण्याचा प्रयत्न होता, परंतु खराब चेंडू. पंचांचा इशारा येतोय खराब चेंडूचा. तीच दिशा लेग ऑनच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता आणि पंचांचा खराब चेंडूचा इशारा येतो. एक अवांतर धाव मिळते. धावसंख्या होते ती 30. आता मात्र 5 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. 5 चेंडू आणि 9 धावा. इकडे आता येत नाही फॅन बंद. 5 चेंडू आणि 9 धावा. बघूया पोचू शकणार नाही कारण तो 4 गडी बाद झाले होते. मात्र कुठेतरी आता नक्कीच विजयापर्यंत पोहोचताना दिसतोय वाढत 11 संघ. 3 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. 3 चेंडू आणि 5 धावा. खरोखरच मला वाटतं उद्दिष्ट एकदम तोंडासमोर येऊनच आलेलं आहे वाढत 11 या संघाकडे. मात्र अचूक टप्प्याची गोलंदाजी करावी लागेल वासुदेव याला आनंदवाडी संघाकडून. 3 चेंडू 5 धावा. पुन्हा एकदा वासुदेव आपल्या गोलंदाजी मार्फत समोर एक तडाखेबाज फलंदाज. स्ट्राईक साठी आणि आता मात्र सुंदर फटका. चेंडू जातो सीमारेषे पार. झेल खाली येतोय. क्षेत्ररक्षक मात्र झेल काय टिपू शकला नाही. चेंडू जातोय सीमारेषे पार आणि पंचांचा नक्कीच इशारा येतोय 4 धावांचा. खरोखरच म्हणावं लागेल उत्कृष्ट फलंदाजी. खरोखर एक खराब क्षेत्ररक्षणाचा नमुना पाहायला मिळतो आनंदवाडी या संघाकडून. वारंवार झेल सुटतात. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल करतात परंतु त्याच्यामध्ये कुठलाही बदल होत नाहीये. क्षेत्ररक्षकाकडून झेल सुटतायत. वारंवार खराब क्षेत्ररक्षण होतोय आणि कुठे कुठे पराभूत होता होता हा संघ जो आज विजयी रथापर्यंत पोहोचतोय त्याचं श्रेयच आहे की खराब क्षेत्ररक्षण झेल सोडले त्याच्यामुळे हा फायदा मिळतो या संघाला. दोन चेंडू आणि 1 धावा. 2 चेंडू आणि 1 धावा. वाडा तर 11 या संघाला विजयासाठी 2 चेंडू 1 धावा. क्षेत्ररक्षण बदल करतात खेळाडू. थोडेसे क्षेत्ररक्षण मध्ये बदल करतायत. वासुदेव कंपल्सरी चेसिंग आहे. 2 चेंडू 1 धाव. वासुदेव आपल्या गोलंदाजी मार्फत समोर आहे. एक तडाखेबाज फलंदाज. वारंवार चांगली फलंदाजी. सुंदर फटका. मात्र तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल खरोखरच. 1 चेंडू 1 धाव. खरोखरच जसं मी तुम्हाला बोललेलो त्याप्रमाणे हा आतापर्यंत जे सामने होत आहेत ते नक्कीच रोमहर्षक होत आहेत आणि अटीतटीचे सामने होत आहेत आणि प्रेक्षकांना याचा नक्कीच फायदा होतोय. आणि हा आता असा दुसरा सामना होतोय तो सुद्धा हा अशाच प्रकारचा अटीतटीचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 1 चेंडू 1 धावा. कंपल्सरी चेस असल्यामुळे यामध्ये एक धावा आहे जी काढायचीच आहे. 1 चेंडू 1 धाव. तांबडेक चषक गाबी समाज मर्यादित भव्य ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा आणि हा आजच्या स्पर्धेचा आजचा हा पहिला दिवस. पहिल्या दिवसातील आजचा हा अटीतटीचा दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. वाडा तर 11 विरुद्ध VRCC आनंदवाडी देवगड यांच्यामध्ये. उद्याच नंतर सामना गुरुकडून हे घे ना दुसरी लिस्ट. आता नंतरचा सामना खानखेलवाडी वानखोलवाडी. यानंतर होणारा सामना DBCC वानखोलवाडी. आणि कोण बाबा आणि कोण दीपा मंदिर. दरम्यान वासुदेव 1 चेंडू 1 धाव. बघूया वाडा तर 11 संघ काय करतो आणि सुंदर फटका. चेंडू जातो सीमारेषे बाहेर. मात्र चेंडू येतोय सीमारेषे बाहेर आणि खरोखरच कठीण उद्दिष्ट घेऊन उतरलेले हे फलंदाज वाटलं होतं कुठेतरी पराभूत होतील. नक्कीच विजयापर्यंत या दोन्ही खेळाडूंनी या संघाला पोचवलं आहे आणि याचा फायदा नक्कीच जे 4 गडीबाद झाले होते याचा फायदा नक्कीच करतील.
दरम्यान विजयी संघ पाहायला मिळतोय. एक आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसतोय की कुठेतरी सामना पराभूत होताना नक्कीच जात होते, परंतु विजयाकडे या दोन्ही खेळाडूंनी वाटचाल करून त्यांना विजयी संघ दिला. त्याचप्रमाणे चांगलं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळालं आनंदवाडी या संघाकडून. चांगलं क्षेत्ररक्षण, मात्र क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजीमध्ये थोडासा त्यांचा ताळमेळ बसला नसल्यामुळे थोडासा पराभूत होताना दिसतो आपल्याला आनंदवाडी संघ. परंतु चांगली कामगिरी केल्याबद्दल त्यांचे आम्ही खूप खूप आभार मानतो या तांबर्डे चषकच्या वतीने. दीप मंदिर तांबर्डेक संघाने आपलं क्षेत्ररक्षण साधून घ्यायचंय. दीप मंदिर तांबर्डेक तसेच MCC मोंड या संघाच्या खेळाडूंनी आपलं फलंदाजी जोडी मैदानात पाठवायची आहे. कृपया सर्व संघांना विनंती असेल इथे डग आउट आहे.